दोघंजण आले अँड माझ्या डोक्याला गन लावली आणि पैसे घेऊन गेले, कॅश घेऊन गेले. हां. तुमच्या तिघांचं ना मला एवढं एवढं कौतुक वाटतं आणि एवढं छान वाटतंय. म्हणजे प्रवास तर चांगला सुरू झाला, पण असं शक्यच नाही की त्या प्रवासात तुम्हाला काही अडचणी आल्या नाहीत. तर अशा काही अडचणी तुम्ही शेअर करू शकता का आमच्यासोबत? स्टाफचे चॅलेंजेस खूप होते आणि स्टाफ प्रोफेशनल मिळणं ह्या स्टेट्समध्ये प्रॉब्लेम आहेच. अजून काही चॅलेंजेस भरपूर सारे आहेत, जसे रॉबरी होते किंवा नॅचरल डिझास्टर होतात, जसे इकडे स्टॉर्म्स वगैरे येतात. 2020मध्ये स्टोअर घेतला आहे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. तर मग 21मध्ये ते स्टॉर्म सीझनमध्ये इथे आयडा नावाचा स्टॉर्म आला परत. ज्या वर्षी तुम्ही घेतलं त्याच वर्षी मोजून 5-6 महिन्यात. आता मग करायचं काय, बिकॉज ते सगळे वॉर्निंग देतात तुम्हाला की तुम्ही इथने निघून जावा, ह्या टाउनमधनं दुसऱ्या साईडला जावा सगळ्यांनी गाव सोडून. बिकॉज तुम्हाला माहीत नाही की ती विंड किती फास्ट राहील. त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरी असतात, 2, 3, 4 कॅटेगरी. 4th कॅटेगरी असली तर खूप वाईल्ड असते कॅटरिनासारखी. तर तसे प्रेडिक्ट केलं जातं आयडाचे. जेव्हा लँड होईल तेव्हा ती खूप जास्त वादळ येणारे असं तसं बोलत होते. मग आम्ही ठरवलं, शेवटच्या मुमेंट आम्ही म्हटलं आपण निघू यार, जास्त रिस्क नको घ्यायला. तर मग इकडे बाजूलाच फ्लोरिडा आहे, पेन्सिकोला म्हणून सिटी आहे. आम्ही तिकडे गेलो, पण आता माहीत नाही की घर राहील का दुकान राहील का नाही. इन्शुरन्स होता, पण तुम्ही विचार करा प्रत्येक दुकानाचा इन्शुरन्स आहे आणि तुम्ही सगळं सोडून आले होते इथं. सगळं सोडून आले होतो. आणि इन्शुरन्स कंपनीचं पण कसं असतं, तुम्हाला विंड इन्शुरन्स आहे, फ्लड इन्शुरन्स आहे. तर मग दुकान पूर्ण तुटल्यानंतर ते बोलतात नाही फ्लडनी झालं किंवा हे कव्हर नाही ते कव्हर आहे. इथं तो धंदा झालाय भाऊ, मला वाटतं धंदा झालेला आहे. तर मग ते एक टेन्शन होतं. पण आम्ही योगायोग आलो आणि स्टोअर पण व्यवस्थित होतं, घर पण व्यवस्थित होतं. पण न्यू ऑर्लन्सला ती लँड झालं इथनं 1 तासावर. आणि 1 महिन्यासाठी लाईट नाही न्यू ऑर्लन्सला. 1 महिन्यासाठी त्या लाईटच नव्हती. तुम्ही विचार करा. आणि आपलं गॅस स्टेशन आम्ही ओपन केलं. रोज आम्ही नाही म्हटलं तरी 24,000 गॅलन विकणं चालू केलं गॅस. 24,000 गॅलन पेट्रोल एका दिवसाला. म्हणजे लिटरली 1.5 किलोमीटर लाईन होती. 4-4, 5-5 पोलीस होते लाईन हे करायला, लाईन कंट्रोल करायला. कारण की आपली लाईट होती आणि आपला पंप चालू होता. म्हणजे लोक एवढे खुश झाले कम्युनिटी की बाबा तुम्ही अशा याच्यात पण चालू ठेवलं. वा. तर इनफॅक्ट आपल्याला त्या स्टॉर्मचा फायदा झाला. कम्युनिटीला कुठेतरी भरोसा वाटला, राईट, की अरे हे आपल्या कम्युनिटीला एवढ्या याच्यामध्ये सुद्धा सर्व करतायत पोरं. राईट. आता ते चला नॅचरल डिझास्टर होता. आता दुसरं तुम्हाला सांगतो, भले की स्टोअर पोलीस स्टेशनच्या बाजूलाच होतं, पण त्याच्या बाजूला पण थोडंसं हुड एरिया आहे. हुड एरिया म्हणजे काय की तिथे थोडंसं क्रिमिनल लोक असतात, ड्रग्स गोष्टी पण खूप जास्त असतात. आणि सदर्न स्टेटमध्ये आहेच थोडंसं. तर रॉबरीचे भरपूर सारे किस्से आहेत आपल्या स्टोअरचेच. तर मी एक किस्सा शेअर करतो. आपलं स्टोअर बंद होतं रात्री 11 ते 12, विकेंडला 12 वाजता बंद होतं. तर मी टाऊनमध्ये नव्हतो, मी ऑस्टिनला होतो वॅकेशनला अमितकडे. तर 1 वीकसाठी गेलो होतो आणि मला अचानक 3 वाजता सकाळी कॉपचा कॉल येतो आहे. कारण सगळ्यांकडे नंबर होते माझे. तर त्यांनी मला कॉल केला की एव्हरीथिंग इज ओके. लाईक त्यांना मेक शुअर करायचं होतं. की मी कॅमेरा ओपन केला माझ्या फोनमध्ये, तर सगळं मला व्यवस्थित दिसलं. तर त्यांनी परत कॉल केला की एव्हरीथिंग इज ओके. कारण मी त्यांना काय बोललो की तुम्ही जाऊन बघा, कारण मला माहीत नाही, मी टाऊनमध्ये नाही. आणि अमित पण टाऊनमध्ये होता, पण अमित पूर्ण 15 तासाची शिफ्ट मारली होती त्यांनी. तर तो झोपलेला होता. तर टायर्ड असल्यामुळं तो काय उठला नाही. आणि कॉप्स गेले तर त्यांनी बघितलं की ग्लास ब्रेक आहे, स्टोअरची ग्लास ब्रेक केली. तर यंग मुलं होते, हो, त्यांनी दगड वगैरे फेकले, ग्लास तोडली, आतमध्ये गेले, आपले थोडंसं सामान वगैरे चोरलं. कॅश बाहेर नव्हती तर कॅश चोरू नाही शकले, तर गन चोरली आपली. आणि एक 10 सेकंदमध्येच ते झालं सगळं, 10-15 सेकंदमध्येच. आणि लगेच निघून गेले. 14-15 वर्षाची मुलं. हो, 14-15 यंग गन चोरली त्यांनी. हो, तो किस्सा झाला होता. म्हणजे थोडंसं आहे सेफ्टी, थोडंसं रिस्की प्रॉब्लेम आहे. असं नाही बोलता येणार की 100% सेफ पण आहे. बरोबर. स्वतः माझा एक्सपिरियन्स आहे. 9 वाजता, संध्याकाळी 9 वाजता मी स्वतः काउंटरवर होतो अँड दोघंजण आले अँड माझ्या डोक्याला गन लावली आणि पैसे घेऊन गेले, कॅश घेऊन गेले. हां, आत्ता झालं ते. हो, आता रिसेंटली झालेलं ह्या गोष्टी. 5 महिन्यापूर्वी. बापरे. आता त्यामध्ये मी असं बोलू नाही शकत की मी घाबरलो किंवा नाही घाबरलो, पण मी बिझनेस ओनर पण आहे
आणि मी एम्प्लॉई पण आहे. तर त्या गोष्टींना पण आम्हाला फेस करावं लागतं की रिस्क आहे थोडीशी. चॅलेंजेस तर आहेत या बिझनेसमध्ये. प्रत्येक बिझनेसेस असतात चॅलेंजेस व्यवसाय. आणि गनचे किस्से कॅलिफोर्नियात पण होतात, न्यूयॉर्कमध्ये पण होतात. तुम्हाला माहिती आहे इकडे गनचं कसं आहे, तुम्हाला माहिती आहे इथे अमेरिकेमध्ये गन कल्चर खूप जास्त आहे. इथे काय होतं, बऱ्याच वेळेस ते कॅश घेऊन जातात, पण यू नेव्हर नो, तुम्हाला शूट पण करू शकतात. पण मयूर म्हटलं तुला कॅश घेऊन जा बाबा, काय घेऊन जायचे, नो प्रॉब्लेम. गन म्हणजे तुम्ही त्याच्यासमोर जास्त नखरे नाही करू शकत. काय कधी कधी असं पण होतं की चोरी करून पण ते तुम्हाला शूट करू शकतात. आणि ऍक्सिडेंट पण होऊ शकतो, Accident काही पण पण होऊ होऊ शकतो. शकतो. त्याचं काय म्हणजे इट्स व्हेरी स्केरी इफ यू थिंक. त्या पॉइंटला कसं आहे की पैसा इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी, लाईफ इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. सो तो निघून गेला. बट बेस्ट पार्ट इज की कोणाला काय हार्म नाही झालं. सो हे चॅलेंजेस आहेत. आणि अगेन या अशा गोष्टीमध्ये तुम्हाला जितकं डोकं तुम्ही शांत ठेवून तो सिच्युएशन हँडल कराल तेवढं चांगलं आहे. तुमचा ॲग्रेसिव्हनेस किंवा तुम्ही जी तुमची हिंमत दाखवायला तिथे नाही दाखवलेलीच बरी. ते म्हणतात ना, हिरो बनायचं नाही अशा अशा वेळेस. हो